नमस्कार. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी नुकतंच पत्राद्वारे जाहीर केलेलं आहे, की अ, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी 2026 घेण्याचे प्रस्तावित होते आणि नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि आज दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमाकडे शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता दिनांक 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. बघा, नुकतंच जाहीर केलेले की उद्या होणारा 28 जूनचा होणारा टी-ई-टी आपला शिक्षक पात्रता परीक्षा पेपर रद्द झालेला आहे आणि तो पुढील काळामध्ये घेण्यात येणार आहे आणि त्या संबंधित परीक्षेची तारीख लवकरच परीक्षा परिषदेकडून जाहीर केली जाईल. तर बघा, हा पेपर फुटणे आपण एक मागचं प्रकरण, नीटचा पेपर फुटी प्रकरण, इतकं मोठं प्रकरण संपूर्ण भारतामध्ये चालू असलेलं त्याचं रॅकेट पाहिले आणि आता हा आपला टी-ई-टीचा पेपर फुटतो. म्हणजे खरोखरच हे पेपर फुटी करणारे लोक म्हणजे महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण आपल्या भारतीय व्यवस्थेला लागलेली एक प्रकारची कीडच आहे आणि आपल्या शिक्षण विभागामध्ये सुद्धा या लोकांची एंट्री झालेली आहे. तर बघा, हा पेपर फुटणे हा सगळ्या आपल्या अभियोग्यताधारकांना किंवा आपण हे सर्वजण जे शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास करत आहोत त्यांच्यासाठी खरंच त्रास देणारी ही बातमी आहे. तर आपण सर्वांनी होप्स न सोडता आपल्या परीक्षेचा अभ्यास करत राहूया आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने या परीक्षेला सामोरे जाऊयात. धन्यवाद.